श्री स्वामी समर्थ. मंगळवार आहे, कुंकुमार्चन करत आहे मी. तर तुम्हाला जर पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. संकल्प घेण्यासाठी तुम्हाला हातामध्ये पाणी, तुमचं गोत्र, कुलदैवत, कुलदेवी असं नावं घेऊन संकल्प सोडावा लागतो आणि मग तुम्ही करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर पण कुंकुमार्चन तुम्ही करू शकता संकल्पयुक्त. आणि असंच फक्त मंगळवार शुक्रवार करत असाल तर काही नाही, नॉर्मली जरी केलं तरी चालतं. इथं मी कुंकू दाखवत आहे. मी वापरते ते हळदीचं कुंकू आहे, जे की कपाळाला वगैरे लावल्यानंतर उतत नाही. आणि जे केमिकलयुक्त कुंकू आहे ते मी फक्त रांगोळीवर टाकण्यासाठी वापरते. ते केमिकलयुक्त कुंकू तुम्ही जर देवांच्या टाकांना, मूर्त्यांना जरी लावलं तरीसुद्धा त्यांचे डाग वगैरे जात नाहीत किंवा मूर्त्या काळ्या पडतात. त्याच्यामुळे मी असं पॅकेट भेटतं, ते पॅकेट छोटे छोटे पॅकेट असतात, तशातलं हळदीचं कुंकू आणत असते आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करते. जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्या हिरण्य विंध्य गाम श्वापृषाणो. श्री स्वामी समर्थ. अश्वपूर्वारथ मध्य हस्तिनाद प्रबोधिनी श्रीयदेव मुपैदेव हवै शिर्मा देव जुष्टाम. श्री स्वामी समर्थ. इथं मी श्रीसूक्त, नवार्णव मंत्र आणि कमलातक मंत्राने कुंकुमार्चन करत आहे. तुम्ही ललित सहस्त्रनाम स्तोत्र म्हणू शकता. पुन्हा देवीची 108 नामावली असं यूट्यूबला सर्च केलं तरी, किंवा त्याचं पुस्तक भेटतं त्याच्याने पण कुंकुमार्चन करू शकता. दर शुक्रवार मंगळवार तुम्ही असं सायंकाळी किंवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर श्रीयंत्र देवाऱ्यातून काढून घ्यायचं आणि असं कुंकुमार्चन करून, आणि हे ताट आहे असं देवघरात ठेवायचं एक दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना त्या श्रीयंत्रावरचं कुंकू तुम्ही काढून घ्यायचं. आणि पण केमिकलयुक्त कुंकू वापरू नका. श्रीयंत्रासाठी पण चांगलं नसतं आणि आपल्याला ते कपाळाला लावण्यासाठी पण चांगलं नसतं. त्यामुळं हळदयुक्त कुंकू भेटतं तेच वापरत जावा. तर अशा पद्धतीनं कुंकुमार्चन करून घेतलं होतं. आज मंगळवार होता आणि रोज सायंकाळी जर तुम्ही शक्य झालं तर कालभैरवाष्टक म्हणू शकता. घराची आपली अगरबत्तीची रक्षा पडलेली असते ती, आणि पिवळ्या मोहऱ्या भेटतात. कुठल्या पण किराणा मालाच्या दुकानात पिवळ्या मोहऱ्या भेटतात. त्या पिवळ्या मोहरा आणि अगरबत्तीची रक्षा घेऊन 10 दिशांना ते फुंकायचं. त्याच्यावर कालभैरवाष्टक स्तोत्र, वल्गा सुक्त म्हणून ते सगळ्या मोहऱ्या आणि अंगारा सगळ्या घरातनं फुकायचा. ही सेवा अमावस्येलाच करतात. दर अमावस्येला करायची असते. खूप प्रभावी सेवा आहे. 11 वेळा कालभैरवाष्टक करून म्हणून करतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर रोज जमत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. शनिवारी, रोज, पौर्णिमेला केले तरी खूपच उपयुक्त आहे. तर माझ्या बरेच दिवस झालं काही सेवा होत नव्हत्या, काही व्हायच्या, काही नाही. त्याच्यामुळं मग मी आज कुंकुमार्चन पण करून घेतलं होतं आणि कालभैरवाष्टक पण म्हणून घेतलं होतं. एकच वेळा म्हटले मी अंगारा आणि मोहऱ्या घेऊन. वल्गा सुक्त काय म्हटले नाही. मी पहिलाच सांगते, मला ज्या सेवा जशा जमतात, जशा मला योग्य वाटतात त्याच पद्धतीने मी करते. मी कोणाचंही ऐकून जास्त आरी पडून 11 वेळा हे हातातलं काम सोडून हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे असं म्हणून कधीच करत नाही. हे बघा, इथं मी कुंकुमार्चन केलेलं कुंकू भांगात आणि कपाळाला लावून घेतलं आहे लगेच श्रीयंत्रावरून काढून. आणि ते तुम्ही नंतर काढायचं, दुसऱ्या दिवशी डबेत भरून ठेवायचं आणि ते सकाळ संध्याकाळ तुम्ही कपाळाला, भांगात लावू शकता. बघा, पण ते बाहेरच्या कुठल्या व्यक्तीला लावायचं नाही. तुम्हीच घरात ते वापरायचं आहे कुंकू. आणि त्याच्यानंतर सायंकाळी कुंकू करून ठेवलं होतं मी श्रीयंत्रावर, वाहून घेतलं. आणि नंतर हे बघा, दिवा अगरबत्ती लावून संध्याकाळी 6:30-7 वाजता माझं चालू होतं. मग मी कालभैरवाष्टक पण म्हणून घेतलं होतं. ह्या सेवा अमावस्येला केलेल्या खूप प्रभावी असतात. अमावस्येच्या दिवशी 11 वेळा म्हणायचं असतं आणि रोज नॉर्मली रोज जरी केलं तर खूपच उत्तम. तुम्ही रोजच्या वाराच्या प्रमाणे रोज सेवा करू शकता. 10-15 मिनटं देवपूजा झाल्यानंतर किंवा सायंकाळी दिवाबत्ती लावल्यानंतर काही अवघड नाही या सेवा करण्यासाठी. छोट्या बेलाचं झाड जवळ असेल तर तुम्ही दर सोमवारी बेल वाहून 108 नामावली घेऊ शकता महादेवाच्या पिंडीवर. श्री स्वामी समर्थ. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.